दरवर्षीप्रमाणे आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. सर्व कामं ग्रुपमध्ये डिवायडेड असतात. मी डेकोरेशनमध्ये होते. डेकोरेशनमध्ये मी हेल्प करायला गेलेही होते, पण चिनूमुळे हेल्प कमी आणि वाढवत जास्त होईल म्हणून तिला घेऊन मी साईडला बसले. पहिल्यांदा इतकी मोकळी जागा मिळाल्याने आम्ही नुसताच पळत सुटलो होतो. मी हिला सांभाळत होते तोवर रांगोळी आणि डेकोरेशन पण छान रेडी झालेलं होतं. मग संध्याकाळी सगळेजण छान काठपदराची साडी घालून आलेले होते. मी पण खाली आले. खरंच डेकोरेशन खरंच खूप सुंदर झालं होतं की नाही? आणि इतक्या सुंदर दिसत होत्या ना सगळ्याजणी. आपण स्त्रिया ना रोज घरं, मुलं, कामं यांमध्ये इतके गुंतून जातो, की स्वतःसाठी कधी वेळ काढणंच विसरून जातो. पण असे छोटे-मोठ्या कार्यक्रमांमुळे आपल्याला थोडा वेळ मिळतो स्वतःसाठी. छान-छान गेम्स खेळले जातात. मनमोकळ्याने आपण हसतो, कारण इथे आपण कोणाची सून नसतो, कोणाची आई नसतो, कोणाची बायको नसतो. फक्त इथे आपण सगळ्या मैत्रिणी असतो. खूप गप्पा, खूप मस्करी, खूप फोटो यात वेळ कसा निघून जातो ना तेच कळत नाही. छान हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. जेवणात बिर्याणी होती आणि मस्तपैकी जेवण केलं आणि असा काहीसा आमचा दिवस होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.